नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर बघा, आज आपण करतोय राजस्थानची फेमस डिश म्हणजे डाळ बट्टी किंवा डाळ बाटी सुद्धा म्हणतात। तर या डाळ बाटीमधली आपण आज बट्टी तयार करतो। तर ही जी बट्टी आहे तर ती भाजलेली असते, तळलेली वगैरे अजिबात नसते। तर ही खमंग जर भाजली तर ही बट्टी खूप छान होते। तर आता आपण घरी कढईमध्ये सुद्धा भाजू शकतो किंवा शेगडीमध्ये सुद्धा भाजू शकतो, पण आज आपण OTG मध्ये ही बट्टी भाजतोय। तर ही OTG मध्ये आपण आज बनवणार आहोत। तर या डाळ बाटीमध्ये जर साजूक तुपाचा जर जास्त प्रमाणात वापर जर केला तर ही डाळ बाटी अतिशय सुंदर लागते। तर ही जी बट्टी आहे तर ती कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता पहिल्यांदा बघा, आपण 2 वाट्या चपातीचं पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अगदी सिंपल आपण चपातीला जसं वापरतो तसं 2 वाट्या आपल्याला हे गव्हाचं पीठ लागणार आहे। आता 1 वाटी मी यामध्ये टाकले, आता दुसरी वाटी मी यामध्ये टाकते। म्हणजे बघा, आता एकूण आपण 2 वाट्या सिंपल असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्येच आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। तर बघा, पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे त्यात। आता बघा, अर्धा चमचा मी ओवा घेतलाय हातावरती, आता रगडून घ्यायचा आहे म्हणजे छान असा वास येतो। आता त्यामध्ये तो टाकायचा आहे। आता यामध्ये आपण साजूक तूप घालायचे। तर आता हे जवळपास घट्ट आहे, ते 2 ते 3 चमचे मी टाकते। तर तुमचं जर मेल्ट झालेलं जर असेल तर तुम्ही 4 ते 5 चमचे यामध्ये साजूक तूप टाकू शकता। आता बघा, आपण काय करायचंय, आता हे हातानेच आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर आता हे जे तूप आहे, आता हे सगळं गव्हाच्या पिठाला लागलं गेलं पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचंय आणि सगळ्या गव्हाच्या पिठाला लागेल असं आता आपण चोळून घेऊया। आता हे एकदा चांगलं मिक्स करून घेतलंय मी थोडंफार। आता त्यामध्ये आपण बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा जो सोडा असतो, आपण भज्यामध्ये वगैरे टाकतो तो सोडा आहे, तर तो 2 चिमूट यामध्ये टाकायचे। तर आता तुम्ही बघा, अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता किंवा चमच्यामध्ये अगदी टोकावरती थोडंसं असं घेऊ शकता। आणि आता हे सगळं आपण आता अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पिठाला सगळं व्यवस्थित असं लागलं पाहिजे। हे तूप जे आहे सगळ्या पिठाला जर लागलं तर आपली ही जी बट्टी आहे अगदी खुसखुशीत आणि चांगली होते। तर आता सगळीकडून बघा, असं करून करून चांगलं चोळून घ्यायचंय त्याला। आता हे चांगलं मिक्स झालेलं कसं कळायचं, हे बघा, हे जे असं मूठ आहे ना अगदी चांगली घट्ट होते आणि अशी फोडली की फोडली जाते। तर अशा पद्धतीने जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपण चांगलं चोळून घ्यायचं आहे। आणि जर बनली नाही तर तुम्ही एखादा चमचा अजून त्यामध्ये तूप टाकू शकता। तर आपलं हे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं। तर आता यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे, अगदी कोमट आहे, अगदी बोट बुडेल इतपत। आता याने थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे चांगलं पीठ मळून घ्यायचं। तर जवळपास आपण चपातीला जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पण चांगलं स्मूथ असं हे पीठ आपण मळून घेऊया। आता चांगलं हातानेच असं चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता हे चांगलं पीठ असं मळून घेऊया। अशा पद्धतीने बघा, आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं स्मूथ असं। थोडंसं वाटल्यास तुम्ही पाणी घ्या हातात आणि थोडंसं स्मूथ करून घ्यायचं। हेच पीठ थोडंसं चांगलं असं मळून घ्यायचं। जेवढं छान असं मळाल तेवढ्या आपल्या बट्ट्या पण छान होतील। तर चांगलं मळून घेतलेलं आहे बघा मी आता, भरपूर मस्त असं। आता याचा गोळा जो आहे तर अशा पद्धतीने आपण आता हे 10 ते 15 मिनिटासाठी छान असं झाकून ठेवून द्यायचं। आता बघा, आपण बघूयात, तर 10 मिनिट झालेली आहेत। मस्त असं आपलं आता हे पीठ मस्त भिजलं गेलेलं आहे। आता पुन्हा आपण छान असं स्मूथ करून घेऊयात। हे बघा, आता आपण याचे अगदी लिंबा एवढे किंवा थोडेसे मोठे, जास्तही बारीक पण करू नका। तर असं हलक्या हाताने असं आपण त्याला क्रॅक जाणार नाहीत अशा पद्धतीने हलक्या हाताने असं
आपण त्याचे गोळे करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने सगळीकडून स्मूथ करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने होतील असे आपण आता हे गोळे करून घ्यायचे। तर आता बघा आपण आता सगळे गोळे एकदा या प्लेटमध्ये करून घेऊया। एक साइज व्यवस्थित एकसारखी साइज घ्यायची, जास्त बारीकही नको। हे बघा हलक्या हाताने दाबून करायचे, जास्त पण अगदी दाबायचं नाही। हे पहा आता ओटीजीचं आपलं हे जो ट्रे आहे त्यावरती आता हे जे पिठाचे गोळे आहेत ते असे ठेवून देऊयात। थोड्याशा अशा अंतरावरती ठेवूयात म्हणजे व्यवस्थित असे ते भाजले जातील। हे पहा बरोबर मध्यभागी आलं पाहिजे, थोडंसं अंतर आपण ठेवलं पाहिजे त्यामध्ये। आणि आता आपण ओटीजीकडे जाऊयात। आपण हे ओटीजीच्या ट्रेमध्ये सुद्धा भाजू शकतो, पण जाळीच्या ट्रेमध्ये जर भाजले तर सगळीकडून एकसारखे मस्त असे खरपूस भाजले जातील। बघा मी 200 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरवर मी 10 मिनिट फ्री हीट करून घेतलेलं होतं। आता आपण हा ट्रे त्यामध्ये ठेवूयात आणि आता हे पुन्हा बंद करून पुन्हा 200 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरवर आपण 15 मिनिट आता हे बेक करून घेऊयात। तर बघा आता 15 मिनिट झालेली आहेत बघा। आता आपण काढून बघूया। हे पहा आता आपण 15 मिनिटांनी पुन्हा आता दोन्ही साइडने भाजून घ्यायचं आहे। तर ही बाजू आपण आता परत खालची बाजू आपण अशी करून घेऊया, म्हणजे सगळी बाजू व्यवस्थित अशी। हे बघा तर ही बाजू आपण आता पलटी करून घेऊ। हे बघा कशी ही साइड बघा किती मस्त अशी ही बघा याला क्रॅक गेलेले आहेत। आता पुन्हा 15 मिनिट आपण आता हे पुन्हा बेक करून घेऊयात। तर बघा आता आपण पुन्हा 15 मिनिटासाठी बेक करायला ठेवलंय। तर आपण 200 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरवर 15 मिनिट पुन्हा बेक करतोय। तर 15 मिनिटाच्या आतच आपले हे व्यवस्थित मस्त असे खमंग भाजले गेलेले आहेत, त्यामुळे जवळपास मी 13 मिनिटातच हे बाहेर काढून घेते। तर तुमच्यासुद्धा ओटीजी किंवा ओव्हनला वेगवेगळे टायमिंग लागतील, तशानुसार तुम्ही भाजून घेऊ शकता। हे बघा किती छान असे क्रॅक पडलेत बघा, याला छान आतपर्यंत छान असे भाजले गेलेले आहेत। तर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला हे अगदी फोडून दाखवते। असे मस्त असे बघा मधून सुद्धा तुम्हाला रंग तर दिसतच असेल बघा, अगदी छान असा कुरकुरीत असा अगदी। हे पहा ते छान असा हा झालेला आहे। तर आता पुढची प्रोसेस त्याची करायची। आता मी एका प्लेटमध्ये साजूक तूप भरपूर असं घ्यायचं आहे, त्यामध्ये बट्टी आता छान अशी आपल्याला भिजवून घ्यायची। आता त्यावर चमच्याने सगळीकडून आपण साजूक तूप घालूयात, सगळी साजूक तुपामध्ये ही भिजली गेली पाहिजे। तर बघा आता पूर्णतः चांगली मस्त त्यावरती साजूक तूप टाकल्यानंतर त्यामध्ये ऑब्झर्व होतं आणि आता निथळून घेऊन आपण पुन्हा सगळे जे बट्टी आहे त्या साजूक तुपामध्ये चांगली भिजवून घ्यायची। तर बघा मस्त अशा तुपात भिजवून आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत। तर बघा जसे दिसतात तशा चवदारही लागतात, मस्त लागतात। आपण हॉटेलमध्ये जसं डाळ बट्टी खातो अगदी तशीच ही बट्टी आपली तयार होते। तर भट्टीमध्ये भाजण्याची गरज नाही, ओव्हनमध्ये कढईमध्ये सुद्धा खूप छान होतात। तर तुम्हाला ह्या ओटीजीमध्ये तुम्हाला मी आज करून दाखवलेले आहेत। पुन्हा एकदा आपण कढईमध्ये सुद्धा करून पाहणार आहोत। तर ह्या तुम्हाला बट्ट्या कशा वाटल्या मला कमेंट करून पण सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यानंतर मात्र तुम्हाला हे
त्याचं नोटिफिकेशन येईल, आपले दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचे, आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.